प्रश्न भंडाचा नाही आहे. आमचा पक्ष लोकतांत्रिक पक्ष आहे. आमच्या पक्षामध्ये जर कुठे कोणी चुकत असेल तर त्याला त्याच्यासाठी पक्षाला सांगितला पाहिजे. म्हणून आम्ही जे महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे, समाजाची जी भावना आहे, त्या भावनाच्या अनुसरून मी हा निर्णय घेतलेला आहे. सर, तुम्हाला एमआयएम कडून ऑफर आलेली आहे मुंबईत, जर तुम्ही इच्छुक असाल तर ते त्यांच्याकडे तुम्हाला मला एमआयएमवर काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेलं आहे त्यांना धन्यवाद. मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही. काही नेत्यांचं म्हणणं असं आहे की पक्ष अडचणीमध्ये आहे, त्यामुळे काही नेते एक पाऊल मागे घेऊन आपण पक्षाला साथ दिली पाहिजे. निश्चितपणे मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे. ह्याच्यापूर्वी मला पक्षाने जे जबाबदारी दिली, वेस्ट बंगालमध्ये कॅम्पेनमध्ये टाकला मला, मी तिथे जाऊन आलो. मला राजस्थान गुजरातची जबाबदारी तिथे जाऊन आलो. मी गोव्याची जबाबदारी दिली, मी तिथे जाऊन आलो. कर्नाटक तेलंगणाची मला पक्षाने जे वेळी ज्या जबाबदारी दिल्या इमानदारीपणे मी जाऊन त्या जबाबदारी पूर्णपणे मी पाळलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा कुठलाही मी हे करणार नाही ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होईल. मुंबईमध्ये तुम्ही तुमची दावेदारी होती, पक्षाने सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं तुमची दावेदारी आहे आणि वेळेवर मुंबई अध्यक्षांना तिकीट दिलं, त्यामुळे कुठेतरी ही नाराजी समोर आलेली आहे. प्रश्न माझी नाराजगीचा नाही आहे. मी समाजाचा नेतृत्व काँग्रेस पक्षामध्ये करतोय. समाजाची जी भावना निर्माण झालेली आहे, परवापर्यंत लोकांना विश्वास होता की कुठे ना कुठे काँग्रेस पक्ष उमेदवारी कुठल्याही ना कुठल्या स्वरूपामध्ये देईल. परंतु त्याच्यानंतर लोकांमध्ये जे रोष निर्माण झालेला आहे, लोकांमध्ये जे ह्या जो वातावरण निर्मित झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मी ही निर्णय घेतलेला आहे. आणि प्रश्न नसीम खानचा नाही आहे. अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत. विदर्भामध्ये काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक समाजाचे अनेक नेते आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये दुसरे अनेक नेते आहेत. कोणाला कुठेही एक जागावर तरी उमेदवारी दिली पाहिजे होती की नाही, विषय हा आहे. हे सगळ्यांची भावना आहे. कोणी बोलत नसेल, मी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्यासाठी बोलण्याचा प्रयत्न करतोय की काँग्रेस पक्षाचा मी कर्मठ कार्यकर्ता आहे. पक्षाचा नुकसान होऊ नये. आज ही घटना घडल्यामुळे जर काही नुकसान होत असेल तर पक्षाच्या नेतृत्वाला सजग करणं माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. या माध्यमातून कुठेतरी वरिष्ठ जे आहेत तुमच्या काँग्रेस पक्षाचे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न म्हणजे पुढच्या 3 टप्प्यामध्ये कुठेतरी तुम्हाला किंवा तुमच्या समाजाला नेतृत्व मिळेल असं वाटतं. मला एक सांगा, सगळीकडे उमेदवारी जाहीर झालेली आहे. दबाव टाकण्याचा प्रश्न सुद्धा नाही आहे. पक्षाचं नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेण्याचं काम पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाने केला पाहिजे. आणि एक सजग कार्यकर्ता म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती मी पार पाडलेली आहे. मी तशी काही मागणी करत नाही आहे. माझं मत एकच आहे की काँग्रेस पक्षाची जी सर्व जाती जमाती समाजाला न्याय देण्याची स्वतंत्र काळापासून जे भूमिका राहिलेली आहे, ती भूमिकामध्ये जर आज खालचे काही लोक, बिचौलिये काही लोक जर बदल करण्याचा प्रयत्न करत असतील तर तो पक्षासाठी घातक आहे. म्हणून मी हा स्टँड घेतलेला आहे. या सर्व संदर्भामध्ये महाराष्ट्राचं जे नेतृत्व आहे त्यांच्याशी बोलणं झालं का? दिल्लीतल्या नेतृत्वाशी यांच्यावर बोलणं झालं का? त्यांनी तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला? प्रश्न माझ्या समजूत काढण्याचा नाही आहे. मी परत बोलतोय. प्रश्न नसीम खानचा नाही आहे. प्रश्न नसीम खानला उमेदवारी मिळावा म्हणून नाही आहे. प्रश्न पक्षाच्या हिताचा आहे आणि समाजाचा आहे. मी समाजाचा नेता आहे, तर समाज माझ्याकडे बघतोय. आज महाराष्ट्रामध्ये समाज माझ्याशी प्रश्न करतोय की तुम्ही ज्या पक्षाचे नेते आहात त्या पक्षामध्ये अशा का चालला आहे, अशा का निर्णय होत चालला आहे, ह्याच्या उत्तर माझ्याशी लोक मागतायत आणि माझ्याकडे उत्तर नाहीये त्यांना देण्यासाठी. म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे.